नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y इक्वल टू 3. आता आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. दोन लाईन्स आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन आहेत. फक्त कंडिशन आता त्यांनी एक नवीन वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाईन y इक्वल टू 3. आता याच्यासाठी आपल्याला जी काही लाईन आहे ती पहिल्यांदा कन्सिडर करावी लागेल, कशा पद्धतीनं असेल ते. मी इथं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मी इथं ड्रॉ करून घेतोय. हा एक्स ऍक्सिस घेतोय, वाय ऍक्सिस, आणि आता मला इथं ट्रायंगल या y इक्वल टू 3 ही लाईन मला त्या ठिकाणी पाहिजे आहे. y इक्वल टू 3. आता एक्स ऍक्सिसचं इक्वेशन असते y इक्वल टू 0. मग या लाईनचं इक्वेशन आहे y इक्वल टू 3. याचा अर्थ ही लाईन 100% एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. आणि y इक्वल टू 3 सांगितलंय म्हणजे 1, 2 आणि 3 असं जर आपण कन्सिडर केलं तर या पॉइंट मधून पास होणारी ती लाईन तुम्हाला कन्सिडर करावी लागेल या पद्धतीनं. ही ती लाईन y इक्वल टू 3. आता याच्या बरोबर इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म होणाऱ्या दोन लाईन्स मला ड्रॉ करायच्या. याचा अर्थ एक लाईन हे ओरिजिन मधून पास होणारी आणि इकडून इकडं असेल, आणि दुसरी लाईन या पद्धतीने असेल. बघा, लक्षात येते का? मग हे जर अँगल्स तुम्ही जर कन्सिडर केले, मी काय करतोय, ह्या पहिल्या लाईनला L1 कन्सिडर करतोय, दुसऱ्या लाईनला L2 कन्सिडर करतोय. पहिल्या लाईनचा अँगल, आता हे किती अँगल येतील बघा, हे सगळे 60 डिग्री, 60 डिग्री, आणि हा पण पूर्ण 60 डिग्री येणार. हे तिन्ही 60 डिग्रीचे झाले. हे असं होणार. मग आता हा 60 डिग्री आहे, याचा अर्थ हे बरोबर निम्म निम्म येणार इकडं. मग हा 60 डिग्री म्हणजे, किंवा असं कन्सिडर करू, ही लाईन y इक्वल टू 3 आणि एक्स ऍक्सिस पॅरलल आहे. हा 60 डिग्री आहे, तर हा पण 60 डिग्री येणार, मग हा पण 60 डिग्री येणार. हे सगळे 60 डिग्रीचे तीन अँगल्स होते. आता मला काय पाहिजे बघा, या लाईन L1 आणि L2 चं इन्क्लिनेशन पाहिजे. शब्दप्रयोग लक्षात ठेवा. हा inclination, it is equal to angle made by the line with positive direction of x axis. म्हणजे या पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस बरोबर या दोन्ही लाईननी केलेला अँगल मला पाहिजे. मग पहिल्या लाईननं केलेला अँगल तुम्हाला इथं मिळालेला आहे, तो आहे 60 डिग्री. आता दुसऱ्या लाईननं केलेला अँगल मला पाहिजे, म्हणजे तो मला इथून इथं दाखवावा लागेल असा. मग हा किती येईल, इथून इथपर्यंत. हे बघा, इथं थोडस वेगळ्या कलरनं दाखवतोय. हे बघा, इथून इथपर्यंत हा झाला 90 डिग्री, आणि इथून पुढचा हा एवढा सेक्शन, मी त्याला इथं वरती दाखवते बघा, हा एवढा सेक्शन, हा येणार 30 डिग्री. मग हा पूर्ण इथून इथपर्यंतचा पार्ट आहे 90 डिग्री प्लस 30 डिग्री. त्यामुळे दुसऱ्या लाईनचा अँगल इन्क्लिनेशन तो येणार 120 डिग्री. लक्षात घ्या, थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं इथं, पण ते आता समजून घ्यावं लागेल, त्याला काही पर्याय नाहीये. त्यामुळे या दोन्ही लाईन्सचे इन्क्लिनेशन्स लिहावे लागतील. डायग्राम काढून ठेवावी लागेल बाजूला त्या ठिकाणी. त्यामुळे मग मी आता याच्यात काय करतोय, शेवट फक्त दोन महत्वाचे अँगल्स तेवढेच ठेवतो इथं.
बाकीचे सगळे अँगल्स मी याच्यामधून काढून टाकतो. आपल्याला जे गरजेचे आहेत तेवढे दोनच अँगल्स ठेवतोय. हा पहिला एक 60 डिग्रीचा आणि हा दुसरा अँगल इथून इथपर्यंत मला पाहिजे तो असं इकडून इकडं, तो येणार आहे 120 डिग्री. एवढे दोनच लागणार आहेत आता मला. आता इथं आपण त्या पद्धतीनं मांडूया. फ्रॉम फिगर L1 and L2 are the two lines passing through origin and forming an equilateral triangle with the line y equal to 3. Their inclinations are theta 1 equal to 60 degree and theta 2 equal to 120 डिग्री. असे हे दोन अँगल्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. मग आता हे त्याच्यावरून तुम्हाला त्यांचे स्लोप्स काढावे लागतील. देअर फोर their slopes are m1 equal to tan theta 1 and m2 equal to tan theta 2. तर व्हॅल्यूज वापरू याच्यामध्ये. m1 equal to tan 60 डिग्री, m2 equal to tan 120 डिग्री. Therefore m1 equal to tan 60 म्हणजे इथे येणार √3. हे मात्र जरा सोडवावं लागेल. m2 equal to याला मी असं लिहितोय tan 90 डिग्री प्लस 30 डिग्री. मग 90 आहे म्हणजे π/2 टॅनचं कॉट होणार, कॉट 30 डिग्री येणार. त्यानंतर टॅन 90 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन पॉझिटिव्ह आहे, हे टॅन आहे, हे मायनस येणार आणि मायनस कॉट 30. टॅन 30 1/√3, कॉट 30 √3 येणार. हे मायनस रूट, हे झाले त्या दोन लाईनचे स्लोप्स. देअरफॉर देअर सेपरेट इक्वेशन्स आर. त्यांचे सेपरेट इक्वेशन्स येणार y इक्वल टू m1x and y equal to m2x. Therefore, y equal to √3x and y equal to minus √3x. मग याच्यावरून काय येणार इक्वेशन? √3x minus y इक्वल टू 0 आणि इथे येणार √3x प्लस y इक्वल टू 0. हे त्यांचे सेपरेट इक्वेशन्स झाले. Therefore, their combined equation. मग आता त्यांचं कंबाईनड इक्वेशन म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट करायचा आहे.
मग यांचा प्रोडक्ट करून घ्या. ए मायनस बी इंटू ए प्लस बी आहे, त्यामुळे हे येणार ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. Therefore 3x square minus y square equal to 0. Required equation. हे त्याचं फायनल आन्सर या पद्धतीने येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स गिव्हन बाय, हे आपलं नेहमीच इक्वेशन. याच्यात दोन लाईन्स आहेत, त्यापैकी एका लाईनचा स्लोप काय सांगितले बघा. इट इज 4 टाइम्स द अदर. एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स आहे. देन शो दॅट, ही कंडिशन प्रूव्ह करायची आहे. बघू आपण आपल्या पद्धतीनं कन्सिडर करू काय काय आहे ते. ॲझ्युम दॅट m1 and m2 are slopes of two lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0. मग याच्यावरून आपले फॉर्म्युले तयार होतील. देअरफॉर m1 प्लस m2 is equal to minus 2h upon b and m1 m2 equal to a upon b, हे असं आहे. आता त्यांनी दिलेली कंडिशन ती आपण याच्यामध्ये वापरूया. गिव्हन दॅट एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्स आहे. m1 इक्वल टू 4 टाइम्स m2 असं घेतोय. मग ही व्हॅल्यू मी पहिल्या इक्वेशन मध्ये वापरतोय. देअरफॉर m1 च्या ठिकाणी 4 टाइम्स m2 लिहायचं आहे. 4m2 प्लस m2 दिस इज इक्वल टू मायनस 2h अपॉन p. म्हणजे मग हे काय होणार, 5m2 इज इक्वल टू मायनस हे, ठीक आहे, हे आहे असं घेतोय पहिल्यांदा. आणि मग याच्यावरून m2 इक्वल टू हे 5 इकडे घ्या, हे असेल. आता ही कंडिशन पहिल्यांदा याच्यामध्ये वापरूया. m1 दुसऱ्या इक्वेशन मध्ये आता m1 च्या ठिकाणी 4m2 लिहायचं आहे. 4m2 परत पुढे m2 आहे. दिस इज इक्वल टू a अपॉन b. म्हणजे हे काय होणार, 4m2 चा स्क्वेअर होणार आहे, इज इक्वल टू a अपॉन p. आणि ही जी व्हॅल्यू आहे m2 ची मिळालेली ती इथं वापरूया. therefore 4 into minus 2h अपॉन 5p त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन p हे असेल. तर फक्त याला सिम्प्लिफाय करून घेऊया. काय काय होणार बघा, मायनसचा स्क्वेअर तो होणार प्लस, इथे येणार 4h स्क्वेअर डिव्हायडेड बाय 25b स्क्वेअर होणार. हे असं येणार. हे किती होईल बघा बरं, 16h स्क्वेअर होणार. आणि हे 25b स्क्वेअर मधलं एक बी कॅन्सल होईल. 25b ला पलीकडे पाठवा, 25ab. फक्त हेच शो दॅट मध्ये विचारलंय का ते तेवढं फक्त बघून घ्या. 16h स्क्वेअर इक्वल टू 25ab, हे बघा इथं तेच आहे. या पद्धतीनं ते सिद्ध होईल, काय विशेष नाही आहे जास्त. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ वन ऑफ द लाईन्स गिव्हन बाय
हे x² + 2hxy + by² = 0. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन बायसेक्ट्स अन अँगल बिटवीन कोऑर्डिनेट ऍक्सेस. कोऑर्डिनेट ऍक्सेस म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस यांच्यातल्या अँगलला ही लाईन बायसेक्ट करते, तर हे सिद्ध करा म्हटलं. a + b (² = 4h²). एक काम करूया, पहिल्यांदा पहिल्यांदा ती कंडिशन कशी असेल ते पहिल्यांदा बघूया. कोऑर्डिनेट ऍक्सेस मी इथं ड्रॉ करतोय. या पद्धतीने घेतोय. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, इथं ओरिजिन. तर बघा, हा एक अँगल मी घेणार आहे आणि इकडला एक अँगल घेणार आहे. मग पहिली लाईन बरोबर याला बायसेक्ट करणारी लाईन पाहिजे ह्या अँगलला. ही झाली L1. आणि दुसरी लाईन या अँगलला बायसेक्ट करणारी पाहिजे. या पद्धतीने L2. मग आता ह्यांचे परत आपल्याला इन्क्लिनेशन्स लागतील. हे बायसेक्ट करते याचा अर्थ हा टोटल अँगल किती आहे? टोटल अँगल 90 आहे. 90 आहे याचा अर्थ हा पहिला जो अँगल आहे इनिशियल, तो त्याच्या निम्मा येणार 45 डिग्री. म्हणजे हे झालं पहिल्या लाईनचं इन्क्लिनेशन. आणि दुसरी लाईन हिथं आहे. मग दुसऱ्या लाईनचं इन्क्लिनेशन पाहिजे असेल तर तुम्हाला इकडून इकडे यावं लागेल असं. मग इथून इथपर्यंत एक्स पासून वाय पर्यंतचा अँगल 90 डिग्री आहे. तिथून पुढे हे किती आहे परत सेपरेट? हे आहे 45 डिग्री. मग 90 अधिक 45, दुसऱ्या लाईनचं इन्क्लिनेशन येणार 135 डिग्री. ही इन्क्लिनेशन्सच महत्वाचे आहेत. त्यानुसारच तुम्हाला त्यांचे स्लोप्स मिळतील. आणि मग नंतर कंडिशन तुम्हाला वापरावी लागेल. ही कंडिशन कशी येते ते आपल्याला त्याच्यामध्ये बघावं लागेल. मग बघा कशा पद्धतीनं आहे. डायग्राम इम्पॉर्टंट राहील याच्यामध्ये. सो L1 and L2 are the two lines L1 and L2 are the two lines that bisect angle between coordinate axes. Their inclinations are त्यांची इन्क्लिनेशन्स येतील θ1 = 45 डिग्री and θ2 = 135 डिग्री. डायग्राम मध्ये मग ते सांगितलेलं आहे. Therefore their slopes are m1 = tan θ1 and m2 = tan θ2. Therefore m1 = tan 45 degree, m2 = tan 135 degree. म्हणजेच m1 = 1 and m2 = इथं मात्र तुम्हाला हे पहिल्यांदा असं मांडावं लागेल. याचं सिम्प्लिफिकेशन परत मगाशी आपण बघितलं त्या पद्धतीनं असेल. 90 + θ, 90 म्हणजे π/2, फंक्शन बदला. 90 + θ, सेकंड क्वाड्रंट मायनस येणार. मग याची व्हॅल्यू -1 येते. m2 = म्हणजे +1 किंवा -1 अशी व्हॅल्यू येते. Therefore
m equal to plus or minus 1. Now auxiliary equation is यापैकी एक लाईन आहे असं सांगितलंय. त्यामुळे ऑक्झिलरी इक्वेशन कडे जावं लागेल. bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस ए दिस इज इक्वल टू 0. याच्यामध्ये m इक्वल टू प्लस 1 मायनस 1 दोन्ही पण वापरून घेतोय. b इंटू प्लस और मायनस 1 त्याचा स्क्वेअर प्लस 2h प्लस और मायनस 1 प्लस ए दिस इज इक्वल टू 0. जिथं स्क्वेअर आहे तिथं प्लस 1च येणार आहे, त्यामुळे हे बी होईल. प्लस इथं 2h इंटू ब्रॅकेट प्लस मायनस 1 ह्याला तसंच ठेवतो 1-2 मिनिट, आणि हे ए दिस इज इक्वल टू 0. याच्यातल्या ह्या ज्या पूर्ण टर्म आहेत म्हणजे चिन्हांच्या बद्दल जिथं गोंधळ नाहीये त्या दोघांना इकडे घेतोय. ह्याला 2h ला फक्त पलीकडे पाठव. मग ते तिकडं काय गेल्यानंतर काय होईल, प्लस 1 मायनस 1 तसं राहणारच आहे. ते 2h प्लस 1 मायनस 1 हे असेल. आता फक्त याचा स्क्वेअर करा म्हणजे हे उजव्या बाजूचं प्लस 1 मायनस 1 सुद्धा निघून जाईल. स्क्वेअरिंग बोथ साइड केलं की ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस असू दे नाही तर मायनस असू दे त्याचा स्क्वेअर केल्यानंतर प्लसच येणार आणि याचा वर्ग येणार 4h स्क्वेअर. जरा बघा बरं इथं वरती आता तसंच त्यांनी विचारलंय का, हे बघा इथे फायनल आन्सर त्याचा. नेक्स्ट थेरम बघायच्यातलं, द अक्यूट अँगल थिटा बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्स मधला अँगल या फॉर्म्युल्यानं फाइंड आउट करता येतो. टॅन थिटा इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय ए प्लस बी. इम्पॉर्टंट थेरम आहे हा. या प्रकरणातला सगळ्यात जास्त वेळा विचारला जाणारा हा थेरम आहे. फक्त इथं त्यांनी पुस्तकामध्ये कंडिशन द्यायला पाहिजे, ए प्लस बी याचा जो डिनॉमिनेटर आहे तो शून्य येता कामा नये, एवढं फक्त त्यांनी या ठिकाणी द्यायला पाहिजे. आता हे बघा कशा पद्धतीने आहे. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप्स कन्सिडर करतोय m1 आणि m2. assume that m1 and m2 are slopes of the two lines represented by ax square plus 2hxy plus by square equal to 0. Therefore, m1 plus m2 is equal to minus 2h upon b and m1 m2 equal to a upon b. आता या दोन लाईन्स मधला, हे आपले नेहमीचे फॉर्म्युले, त्यात काही विशेष नाही आहे. या दोन लाईन्स मधला अँगल मी कन्सिडर करतोय थीटा. लेट थीटा इक्वल टू acute angle between these two lines. Therefore, tan theta equal to mod m1 minus m2 divided by 1 plus m1 m2 अशी व्हॅल्यू येणार. त्यापैकी m1 m2 ची व्हॅल्यू माझी तयार आहे म्हणजे ही. तर m1 मायनस m2 तेवढं मला तयार करावं लागेल. परवा आपण प्रॉब्लेम मध्ये एका असा फॉर्म्युला वापरलेला आहे बघा, m1 मायनस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय येतं, m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर डिव्हायडेड बाय 4 टाइम्स m1 m2.
हे असेल. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. M1 प्लस M2 साठी ही व्हॅल्यू आहे -2h/p ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 टाइम्स M1 M2 आहे a/p. मग याचं सिम्प्लिफिकेशन, याचा स्क्वेअर करा. इथं 4h स्क्वेअर येणार, इथं b स्क्वेअर येणार, इथं 4a/b येणार. या दोघांचा लसावी बी स्क्वेअर. त्यामुळे इथं काही मल्टिप्लाय करायची गरज नाही. पण इथं बी आहे, त्याला बी स्क्वेअर करायचा असेल तर याला बी न अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करावं लागेल. हे असेल. मग याच्यातून 4 कॉमन येते, 4 कॉमन घेऊया. शिल्लक राहणार एच स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय फक्त बी येणार इथं. मग ही व्हॅल्यू आहे M1 मायनस M2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. याची व्हॅल्यू आहे. मग आता याचं स्क्वेअर रूट घेतोय आणि फक्त मॉड व्हॅल्यू कन्सिडर करतोय. देअरफॉर M1 मायनस M2 दिस इज इक्वल टू 2 रूट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी. इथलं स्क्वेअर राहिले बघा, इथं स्क्वेअर पाहिजे इथं आहे बघा, ते मग त्याचं स्क्वेअर रूट घेतलं की फक्त बी येणार. त्यानंतर अजून एक टर्म आहे तिथं 1 प्लस M1 M2, ते पण तयार करून घेऊया. मग M1 M2 ची व्हॅल्यू आहे a/b. मग याचं सिम्प्लिफिकेशन येणार b प्लस a डिव्हायडेड बाय b हे असेल. आता ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये वापरायच्या आहेत. इक्वेशन 1 मध्ये M1 मायनस M2 आणि 1 प्लस M1 M2 या दोन्ही व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी यूज करणार आहे. Using these values in equation 1, tan theta is equal to मॉड मध्ये हे अंशात येणार M1 मायनस M2 2 इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय बी टोटली डिव्हायडेड बाय ए प्लस बी डिव्हायडेड बाय बी हे असेल. याच्यामध्ये हे बी कॅन्सल होईल. देअरफॉर tan थीटा इक्वल टू मॉड मध्ये 2 इंटू रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिव्हायडेड बाय ए प्लस बी असा हा फॉर्म्युला त्या ठिकाणी व्हेरीफाय होईल. आता याचे दोन रिमार्क्स महत्वाचे आहेत, कंडिशन्स आहेत त्या पण बघून घेऊया. फॉर्म्युलाची प्रूफ एकदम सिंपल आहे, करून ठेवा. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे तो. आता फर्स्ट रिमार्क असा सांगितलेला आहे, इफ दीज टू लाईन्स आर कोइन्सिडंट. कोइन्सिडंट म्हणजे दोन्ही लाईन्स एकच आहे. एकच लाईन दोन वेळा रिप्रेझेंट झालेली असते. म्हणजे जर फर्स्ट लाईन तुम्ही x प्लस 2y इक्वल टू 0 घेतली तर दुसरी लाईन पण तीच असते. त्याला कोइन्सिडंट म्हणायचं. त्याला अजून एक कंडिशन याच्यामध्ये ऍड करू, ऑर पॅरलल, किंवा या दोन लाईन्स पॅरलल आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही थीटा इक्वल टू 0 डिग्री वापरू शकताय. थीटा इक्वल टू 0 डिग्री वापरलं तर टॅन 0 येतं. त्यामुळे काय होणार, याची एक बाजू पूर्णपणे 0 होणार. म्हणजे कसं येणार बघा, इथे पूर्ण टर्म दिस इज इक्वल टू 0. मग ह्या ए प्लस बी न 0 ला मल्टिप्लाय करा, म्हणजे हे असं होणार 2 इंटू
रूट एच स्क्वेअर मायनस ए बी दिस इज इक्वल टू 0. ह्या 2 ने इकडे डिव्हाइड करा आणि स्क्वेअर करून टाका. स्क्वेअर केला की हे असेल आणि याच्यावरून तुम्हाला ही एक बेसिक कंडिशन त्या ठिकाणी मिळेल. एच स्क्वेअर इक्वल टू ए बी असं असेल तर त्या दोन लाईन्स कोइन्सिडंट किंवा पॅरलल लाईन्स असतात. आणि दुसरा जो रिमार्क आहे त्याच्यासाठी काही या थेरमची आवश्यकता नाहीये, पण त्यांनी याच्यामध्येच त्याला ऍड केलेलं आहे. इफ दीज टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, जर या दोन लाईन्स परपेंडिक्युलर टू इच अदर असतील तर मग तुम्ही काय घेऊ शकता त्या ठिकाणी M1 M2 इज इक्वल टू -1 हे असे घेऊ शकताय. पण M1 M2 म्हणजेच काय आहे, ए अपॉन बी आपला नेहमीचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे हे काय होणार, ए इक्वल टू मायनस बी येणार. देअरफॉर ए प्लस बी दिस इज इक्वल टू 0 येणार. ही कंडिशन किंवा ह्या दोन्ही कंडिशन्स व्यवस्थित करा. हे पॅरलल साठी आहे आणि हे परपेंडिक्युलर साठी आहे. इम्पॉर्टंट कंडिशन्स. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, त्यांनी एक इक्वेशन दिलेलं आहे आणि ह्या लाईन्स परपेंडिक्युलर आहेत हे सिद्ध करा म्हटले. सिंपल क्वेश्चन आहे, काही विशेष नाही आहे जास्त. गिव्हन इक्वेशन इज 3x² minus 4xy minus 3y² is equal to 0. Therefore, डायरेक्ट लिहिलं तरी पण चालतंय. a equal to 3, 2h equal to -4 आणि b equal to -3. मग इथं a प्लस बी तेवढं चेक करा. a प्लस बी इक्वल टू 3 प्लस -3 म्हणजेच 3 - 3 दॅट इज इक्वल टू 0. आणि ही कंडिशन आहे, ए प्लस बी जर 0 असेल तर या दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात. देअरफॉर दीज टू लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे त्याचं आन्सर. काही विशेष काही नाही आहे जास्त त्याच्यात. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, इक्वेशन असं आहे, x² प्लस 6xy प्लस 9y² इक्वल टू 0 आर कोइन्सिडंट. मग कोइन्सिडंट साठी कंडिशन h² इक्वल टू ए बी. हे लक्षात ठेवा, हे प्रूव्ह करायचं फक्त. h² इक्वल टू ए बी आलं की आपलं काम संपते, काय अडचण येत नाही त्याच्यात. आता पहिल्यांदा गिव्हन इक्वेशन घ्या. Given equation is x² plus 6xy plus 9y² this is equal to 0. मग याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यूज काय मिळणार, a इक्वल टू 1, 2h इक्वल टू 6 येणार म्हणजेच h इक्वल टू 3 येणार आणि b इक्वल टू 9. मग h चा स्क्वेअर म्हणजेच 3 चा स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 9 आणि a इंटू बी. ए ची व्हॅल्यू 1 आहे, बी ची व्हॅल्यू 9 आहे. 9 इंटू 1 9 येते म्हणजेच h² इक्वल टू ए बी. व्हेरीफाय झालं हे. देअरफॉर गिव्हन लाईन्स आर कोइन्सिडंट. हे या पद्धतीनं व्हेरीफाय होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, हे इक्वेशन आहे, अँड दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर.
परत एकदा ए प्लस बी इक्वल टू झिरो, काय कंडिशन? परपेंडिक्युलर लाईन्स असतील तर ए प्लस बी इक्वल टू झिरो, त्या पद्धतीने येईल सोडवायला. गिव्हन इक्वेशन इज के एक्स स्क्वेअर प्लस 4xy minus 4y square equal to 0. Therefore, a equal to k, 2h equal to 4. Therefore, h equal to 2 आणि b equal to -4. आता ह्या लाईन्स परपेंडिक्युलर आहेत म्हणून सांगितलेलं आहे. These lines are perpendicular to each other. मग जर परपेंडिक्युलर टू इच अदर असतील तर ए प्लस बी इक्वल टू झिरो येणार. ए ची व्हॅल्यू के आहे, बी ची व्हॅल्यू -4 आहे. दिस इज इक्वल टू झिरो. देअरफॉर के इक्वल टू 4 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द मेजर ऑफ द अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. पहिलं त्यातलं घेऊया. गिव्हन इक्वेशन इज, कम्पेअर करू, त्यानंतर टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरू, अँगल आपल्याला मिळून जाईल त्याच्यामधलं. गिव्हन इक्वेशन इज, त्यातलं फर्स्ट घेऊया. 3x² मायनस 4√3xy प्लस 3y², दिस इज इक्वल टू 0. मग ह्याला स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ डायरेक्ट लिहिलं तरी पण चालते, पण काय सांगता येत नाही, काही काही शिक्षक असतात हे का लिहिलं नाही, ते का लिहिलं नाही, म्हणून फक्त हे लिहायचं. याच्याशी कम्पेअर करा, म्हणजे मग तुम्हाला काय मिळेल? ए इक्वल टू 3 मिळेल, 2h इक्वल टू -4√3 होणार, त्याच्यावरून h इक्वल टू -2√3 होणार, त्यानंतर बी इक्वल टू ते येणार आहे 3. आता यांच्यातला अँगल आपण कन्सिडर करूया थीटा. इफ थीटा इक्वल टू acute angle between these two lines, then tan theta equal to formula 2 into square root of h square minus ab divided by a plus b. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. therefore tan theta equal to 2 into square root of h चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर जर तुम्ही केला तर मांडतो, याचा स्क्वेअर केला की मायनस निघून जाणार. 2 चा स्क्वेअर येणार 4 इंटू 3, दॅट इज इक्वल टू 12 येणार. इथे घेतोय डायरेक्ट 12 मायनस ए इंटू बी. ए आहे 3, बी पण 3 आहे, डिव्हायडेड बाय ए प्लस बी. इथे येणार 3 प्लस 3. हे फक्त सिम्प्लिफाय करा त्याला. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू मॉड मध्ये हे 2 आहे असं, त्याचं काय होणार बघा. 3 इंटू 3 येणार 9, 12 मायनस 9 म्हणजे रूट मध्ये 3 येणार इथे, डिवायडेड बाय 3 प्लस 3 हे होणार 6. इथे येणार 2 त्रिक 6. हे √3 अपॉन 3 आहे,
म्हणजेच हे येणार 1/√3 येणार. याचा अर्थ हा अँगल आहे π/6 और थीटा इक्वल टू 30 डिग्री. काही लिहिलं तरी चालेल. या पद्धतीनं तो अॅक्यूट अँगल तुम्हाला मिळेल. त्याच्यातलंच आता सेकंड एक्झाम्पल कन्सिडर करतोय. गिव्हन इक्वेशन इज काय दिलेलं आहे बघा, 4x² प्लस 5xy प्लस 4y² इक्वल टू 0. Comparing with ax² plus 2hxy प्लस by² इक्वल टू 0. याच्याशी कम्पेअर केल्यानंतर व्हॅल्यूज मिळतील a इक्वल टू 4, 2h इक्वल टू 5, म्हणजेच h इक्वल टू 5/2 आणि b इक्वल टू 4. या पद्धतीने व्हॅल्यूज मला या ठिकाणी मिळतील. 4x² प्लस 5xy. तर हे ह्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ होणार. ठीक आहे, आपण सोडवू आणि मग नंतर पाठीमागे आन्सर कसा आहे काय आहे ते चेक करून बघा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या ज्या व्हॅल्यू अँगल कन्सिडर करूया. लेट थीटा इक्वल टू acute angle between these two lines. Therefore tan theta equal to mod मध्ये 2 into square root of h² minus ab divided by a plus b. म्हणजे लागणाऱ्या टर्म्स आहेत त्या सेपरेट सेपरेट तयार करूया आपण. h² मायनस ए बी इक्वल टू h चा स्क्वेअर म्हणजेच 5/2 चा स्क्वेअर मायनस a इंटू बी म्हणजे 4/4. हे किती होणार बघा, तिथे येणार 25/4 वजा हे होणार 16. ही टर्म मायनस मध्ये निगेटिव्ह मध्ये जाते बघा आणि व्हॅल्यू खूप मोठी येणार इथं. ठीक आहे, आता सोडूया. आता याला काय पर्याय नाही आपल्याकडे काय दुसरा. 25 वजा 4 ने इकडे मल्टिप्लाय केलं 64 होणार डिव्हायडेड बाय 4. मग हे किती होते बघा बरं, 64 वजा 25. मग 5 आणि 9 14 हातचे आले, 1 6तून 3 गेले, उरले 3. म्हणजे हे येणार 39/4 मायनस येणार आहे हे. त्यामुळे मॉड मधली व्हॅल्यू ही अशी. आणि ए प्लस बी ते किती आहे, 4 + 4 दॅट इज इक्वल टू 8. आता या ठिकाणी व्हॅल्यू वापरून बघूया त्याच्यामध्ये काय होते ते. देअरफॉर टॅन थीटा इक्वल टू, कारण हे काहीतरी गोंधळ करणार आहे पुढं, येणार नाही व्यवस्थित पाठीमागे त्या पद्धतीने आन्सर कदाचित नसेल, कारण हे सोडवल्यासारखं वाटतंय. 2 आणि ही व्हॅल्यू रूट मध्ये टाकायची आपल्याला. ए प्लस बी आहे 8, त्यामुळे हे किती होणार, 2 इंटू √39 डिव्हायडेड बाय 2 इथं 8 हे असेल. याच्यामध्ये हे 2 ला 2 कॅन्सल होईल.
त्यामुळे टॅन थिटा इक्वल टू मॉड मध्ये हे असेल. हे जर तुम्ही असं घेतलं तर मग याच्यावरून थिटा इक्वल टू, कारण आता याच्यात सिम्प्लिफिकेशन काही करता येत नाही पुढं, हे असेल. मग तुम्हाला आणखीन एक, कारण आता हे साधारण लक्षात येते इथं काय करावं लागणार आहे ते. हे आता आपण या पद्धतीनं पूर्ण सोडवलेलं आहे. हेच एक्झाम्पल तुम्ही काय करा, असं घेऊन बघा आणि ते सोडवा आणि मग अँसर चेक करून बघा बरोबर येते किंवा नाही. आता आहे अशा परिस्थितीमध्ये हे याचं फायनल अँसर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता हे घेऊया त्याच्यातलं थर्ड होमवर्क साठी राहील तुमचं, तुम्ही सोडवा ते. तर फोर्थ मध्ये जरा इक्वेशन वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे, ते बघूया आपण. गिव्हन इक्वेशन इज ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 8ab एक्स वाय प्लस बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्याला कम्पेअर करत असताना मात्र इक्वेशन कॅपिटल लेटर्स मधलं वापरा, कारण स्मॉल ए बी त्यांनी ऑलरेडी वापरून झालेलं आहे. कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर दिस इज इक्वल टू 0. मग तुम्हाला इथं काय मिळेल, ए इक्वल टू हे असं मिळेल 2h इक्वल टू 8ab येणार, त्याच्यावरून h इक्वल टू 4ab येणार आणि कॅपिटल बी इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर हे असेल. आता आपल्याला लागणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या कन्सिडर करू. पहिली टर्म मला लागणार आहे एच स्क्वेअर मायनस ए बी, याच कॅल्क्युलेशन व्यवस्थित करावं लागेल. हे एच आहे त्याचा स्क्वेअर मायनस ए इंटू बी, ए आहे ए स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर आणि बी आहे बी स्क्वेअर मायनस 3a स्क्वेअर. याचा स्क्वेअर किती होईल, याचा स्क्वेअर येणार 16a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर न पहिल्यांदा मल्टिप्लाय करून घ्या, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 3a रेस टू 4. आता मायनस 3b स्क्वेअर न मल्टिप्लाय करा, मायनस 3b रेस टू 4 मायनस मायनस प्लस 3 इंटू 3 9 ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर हे असेल. Therefore, this is equal to 16 ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. हे मायनस एक काम करूया, या दोघांची तेवढी बेरीज होईल, ते येणार 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता हे मायनस देतोय पुढे इथं, मायनस 10 ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता हे दोन्ही मायनस आहेत ते प्लस होतील, प्लस 3a रेस टू 4 प्लस 3b रेस टू 4. आता हे कसं होणार बघा, ही a रेस टू 4 या दोघांची वजाबाकी होणार 6 ए स्क्वेअर बी स्क्वेअर, आणि हे आपण ऑलरेडी पहिल्यांदा लिहिलेलं आहे. तर ही टर्म राहिले ती पुढे लिहा, हे असेल. या दोघांच्यातून 3 कॉमन घ्या, म्हणजेच काय येणार, हे a रेस टू 4 प्लस 2 ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस बी रेस टू 4 दिस इज इक्वल टू
थ्री इंटू ब्रॅकेट हे आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ही टर्म आहे एच स्क्वेअर मायनस ए बी याचं स्क्वेअर रूट लागेल मला. याचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर थ्रीचं स्क्वेअर रूट रूट थ्री येणार आणि याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तो तेवढा फक्त काढून टाक. त्यानंतर मला अजून एक टर्म लागेल ए प्लस बी ते एक लागेल. मग बघा जरा कोण कोण आहे. ए आहे ए स्क्वेअर मायनस थ्री बी स्क्वेअर लिहितो येत ए स्क्वेअर मायनस थ्री बी स्क्वेअर प्लस बीची व्हॅल्यू बी आहे बी स्क्वेअर मायनस थ्री ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस थ्री ए स्क्वेअर याचं सिम्प्लिफिकेशन बघा ए स्क्वेअर मायनस थ्री ए स्क्वेअर ते होणार मायनस टू ए स्क्वेअर आणि मायनस थ्री बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ते होणार मायनस टू बी स्क्वेअर. याच्यातनं मायनस टू बाहेर घेतोय म्हणजे हे असेल. आता या दोन्ही व्हॅल्यूज तयार झालेल्या आहेत. अँगल कन्सिडर करतोय थिटा आणि टॅन थिटाचा फॉर्म्युला आपण त्याच्यामध्ये लिहूया आणि मग बघू पुढं काय काय होते ते. इफ थीटा इक्वल टू acute angle between these two lines, then tan theta equal to mod मध्ये 2 into square root of h square minus ab divided by a plus b हे असेल. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरतोय टू ह्या फॉर्म्युल्यातच आहे आणि रूटची व्हॅल्यू एवढी आहे रूट थ्री इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिव्हायडेड बाय मध्ये ए प्लस बी ते हित आहे मायनस टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता याचं सिम्प्लिफिकेशन करा. देअरफॉर टॅन थिटा इक्वल टू याच्यातलं टू ला टू कॅन्सल होईल हे ब्रॅकेटला ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि मायनस मॉडमुळे कॅन्सल होईल त्यामुळे हे येणार रूट थ्री. त्यामुळे थिटा इक्वल टू अँगल 60 डिग्री लिहा किंवा थिटा इक्वल टू पाय बाय थ्री हे असं लिहून टाका. हे त्याचं फायनल आन्सर येईल.